नमस्कार. आजच्या या अनोख्या गप्पांच्या मैफलीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटतोय एका अगदी आगळ्या व्यक्तीला, अपवादात्मक म्हणावं अशा व्यक्तीला. हा माणूस कसा आहे, 50-55 वर्ष राजकारणात असूनसुद्धा अगदी साधं राहता येतं, साधं वागता येतं, पारदर्शकपणानं जगता येतं असं दाखवणारा हा माणूस. 11 वेळा आमदार आणि 2दा मंत्री असं होऊनसुद्धा त्यानं सत्तेची भुरळ पडत नाही, सत्तेचा मोह पडत नाही. सामान्य माणसापासून हा माणूस दूर जात नाही आणि निवडणुकीत हरल्यानंतरसुद्धा जनतेचं काम तो थांबवत नाही. अशा प्रकारची ही आपल्याला आत्ताच्या काळामध्ये असं वाटेल की ही अद्भुत कथा आहे, काल्पनिक कथा आहे. पण ही काल्पनिक कथा नाही. ही कथा या मातीतल्या एका अस्सल मराठी माणसाची, मराठी नेत्याची कथा आहे. ती जीवनकथा आज आपण उलगडणार आहोत. त्या माणसाचं नाव आहे, त्या नेत्याचं नाव आहे गणपतराव देशमुख, सामान्य माणसांचे आबा. आबा नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही आलात, आम्हाला फार आनंद आहे. 1962 सालापासून तुम्ही सांगोला मतदारसंघातले आमदार आहात. अपवाद फक्त 1972 आणि 1995 या 2 वेळचा. पण हा विक्रम तुम्हाला कसा साध्य झाला? त्या मतदारसंघातल्या जे मतदार आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांचे आशीर्वाद, खास काही असा केलं असं मी मानत नाही. त्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला. तिथल्या मतदारांना, कार्यकर्त्यांना, जे कार्यकर्ते 2 ते 3 पिढ्यामधून मला मतदान करत आलेले आहेत, त्यांना असं वाटलं की हा माणूस आपले जे प्रश्न आहेत ते सोडवेल, या भावनेनं त्यांनी मला निवडून दिलेलं आहे असं मी मानतो. सांगोला तालुका हा परंपरेनं दुष्काळी तालुका. पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी हे त्या तालुक्याचे प्रश्न. निवडून येण्याच्या अगोदरही या प्रश्नावरती त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे किंवा तो प्रश्न, हा दुष्काळ हटला पाहिजे, हा आपण हटवू शकतो, अशा तऱ्हेचं विचार त्या ठिकाणी मी मांडले. क्रांतिसिंह नाना पाटील खासदार असताना मी आमदार होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्यांना बोलावलं, एक परिषद घेतली आणि सांगोल्यामधल्या दुष्काळ हटवण्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी कायमचं पाऊस जास्त पडतो तिथलं पाणी आणलं पाहिजे, अशा तऱ्हेचा विचार मांडला आणि तो आजपर्यंत त्याच्यावरती तोच विचार पुढे चालू आहे. एवढंच नव्हे तर आज तो विचार प्रत्यक्ष आणून त्याच्यामध्ये यश सुद्धा मिळवलेला आहे. तुमचा जन्म 10 ऑगस्ट 1927चा. मला वाटतं पेनूर हे छोटं गाव आहे, 2000 वस्तीचं गाव त्यावेळेला 2000 वस्तीचं. त्यानंतर तुमचं शिक्षण पुण्याला जाऊन SP कॉलेजमध्ये तुम्ही शिकलात, लॉ कॉलेजमधून वकिलीचं शिक्षण घेतलं. पण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बालपण याच्याबद्दल थोडं सांगा. वाडवडलार्जित पेनूर हे माझं गाव. शेती हा व्यवसाय. माझे वडील आणि चुलते हे दोघंही शेती करत असत प्रत्यक्ष. साधारणपणे 30-40 एकर जिरायत जमीन होती. काही मजुरांच्या वतीनं स्वतःची जिरायत शेती करत होते. पेनूर गावामध्ये 5वी पर्यंत शाळा होती. त्या ठिकाणी 5वी पर्यंत मी शिक्षण घेतलं. पुढं तिथून 4 मैल अंतरावरती पाटकुल गाव होतं. त्या पाटकुल गावाला 6वी आणि 7वीसाठी त्या ठिकाणी जाऊन दररोज जायचं यायचं, चालत यायचं. माझ्याबरोबरही माझे काही त्यावेळचे सहकारी होते. 7वी पर्यंत केलं आणि पुन्हा पंढरपूरला माध्यमिक शिक्षणासाठी आलो. तो काळ कसा होता,
ज्या वेळेला आलो त्यावेळेला या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. साधारणपणे 14-1 वर्षाचा असेल. 1942 साल देशामध्ये चले जाऊची घोषणा. या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातल्या कष्टकरी लोकांचे प्रश्न सुटतील अशा तऱ्हेचा आशावाद, अशा तऱ्हेची स्वातंत्र्य चळवळीची घोषणा होती. आणि हे माझ्या भोवती त्यावेळेला माझ्या समोर वातावरण होतं. अनेक लोक तुरुंगात जात होते. अनेकांनी आपल्या कुटुंबाची राखरांगोळी करून त्यावेळेला तुरुंगात गेले. आणि पेनूर गावावरती देशभक्त तुळशीदास जाधव याला मानणारं ते गाव. हो. ते गाव तुळशीदास जाधवाला मानणारं. तुळशीदास जाधव त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते. त्यावेळेला मी माध्यमिक शाळेत शिकत असताना मी काँग्रेसचा एक स्वयंसेवक म्हणून काम करू लागलो. तर तुम्ही वकिली केल्यानंतर, वकिलीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोहोळला वकिली सुरू केली. तर त्या वकिलीतसुद्धा तुम्ही अगदी ज्यांना अडचणी आहेत, ज्यांचे हाल आहेत, अशांच्याच केसेस लढवल्या. पण हे करत असताना तुम्ही तेव्हा वकिली का सोडली? मग एवढी चांगली वकिली चालली होती, ती सोडली का? एक असं होतं, सुरुवातीपासून मनावरती एक स्वातंत्र्य चळवळीमध्ये वातावरणामध्ये माझं मन तयार झालेलं होतं. आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशा तऱ्हेची भावना त्यावेळेला निर्माण झाली होती. त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि पुण्यात राहिल्यानंतर एक समाजासाठी काम करावं. त्यावेळेला हे काम करत असताना आमदार व्हावं, आणखीन काय व्हावं अशा तऱ्हेची भावना नव्हती. समाजाचं परिवर्तन केलं पाहिजे हा विचार त्या ठिकाणी पुण्याला असताना जे वर्ग मार्क्सवादाचे वर्ग होते त्याच्यातून आम्हाला माझ्या मनाची हे केली की आपण समाजाचं परिवर्तन करण्यासाठी, कष्टकरी लोकांना चांगले दिवस येण्यासाठी, कष्ट केल्यानंतर सुखानं जगता येईल अशा तऱ्हेची समाजरचना निर्माण करावी, हे काम आपण केलं पाहिजे अशा तऱ्हेची धारणा त्यावेळेला निर्माण झाली. आणि त्याच्यातून सामाजिक कार्य सुरू केलं. आणि 1962 साली तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात. तर शेका पक्ष तुम्ही कधीही सोडला नाही. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला 2दा मुख्यमंत्रीपद देऊ करण्यात आलं होतं, हे खरं आहे का? आता हे सांगण मी ज्या वेळेला आत्मचरित्र लिहीन त्यावेळेला ह्याचा विचार करीन. पण त्यात तपशील येईल. पण आता थोडं एक सुरुवातीपासूनच मंत्रिपदाची आमिष दाखवण्यात आली. आणखीन सत्ताधारी पक्षात येण्याबद्दल बाकीचं आपण म्हणताय तशाही तऱ्हेच्या ऑफर्स आल्या. पण एक आपण जे समाजकार्य करायचं, राजकारण करायचं, ते समाज परिवर्तनासाठी करायचं हे पक्क ठरलेलं असल्यामुळं त्याचं कधीच असं आकर्षण वाटलं नाही. त्याचं आकर्षण कधीच वाटलं नाही. आमदारकीचं वाटलं नाही, मंत्रिपदाचं वाटलं नाही. फक्त समाजाचं परिवर्तन करण्यासाठी आपलं जीवन खर्ची पडावं अशा तऱ्हेची भावना होती. म्हणून शेका पक्षामध्ये त्यावेळेला प्रयोग. नाही, पण आपण आत्ता असं बघतो की छोट्याशा पदासाठी सुद्धा, अगदी नगरसेवक पदासाठी सुद्धा लोक पक्ष सोडून पटकन दुसरीकडे जातात. अशा वेळेला राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळणं याचं तुम्हाला मोह वाटला नाही का? वाटण्याचं कारणच नव्हतं ना. ती भावना ते त्याच्यासाठी समाजकारण राजकारण करायचं हेच नाही. जसं वारकरी चालत का जातो आळंदीपासून पंढरपूरला, एक त्याची भावना असते, श्रद्धा असते. त्याच्यातून काही मिळवण्यासाठी नाही. राजकारण हे काही मिळवण्यासाठी करायचंच नाही, ही भावनाच नाही. कारण मी ज्या समाजातून निर्माण आलो, ज्या परिसरातून खेडेगावातून आलो, माझ्या मराठी शाळेतली मुलं, माझे वर्गमित्र, हायस्कूलमधले वर्गमित्र
ज्याला शिक्षणाची संधी दुसरी तिसरी झाल्यानंतर बाहेर पडले, ते कष्ट करून मातीकाम करून आपलं जीवन जगतात हे पाहिल्यानंतर त्यांच्यासाठीच जगलं पाहिजे. त्याच्यापेक्षा आपण वकील झालो आहे, आपल्याला 2 पैसे मिळत आहेत वकिलीचे, हे असताना आपण आणखीन कशाच्या आमिषाला बळी पडावं असा विचार मनाला शिवला नाही. इथंच तुमचं वेगळेपण आहे की मुख्यमंत्री पदाला सुद्धा तुम्ही मंत्रिपद इतकं सहज मंत्रिपद मुख्यमंत्रीपद सहजतेने घेतलं. पवारांच्या मंत्रिमंडळात तुम्ही होतात आणि त्यानंतर विलासराव देशमुखांच्या वेळेला 1999 साली जेव्हा काँग्रेसच्या सरकारला शेकाप पक्षानं पाठिंबा दिला तेव्हा तुम्ही मंत्री होतात. ही 2.5-3 वर्ष जर सोडली तर तुम्ही कायम विरोधी पक्षात बसलेला आहात. ते विरोधी पक्ष म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून तुम्ही आहात. तुम्ही विरोधी पक्षातला एक आमदार म्हणून आपलं बौद्धिक उंची वाढण्यासाठी, आपला अभ्यास वाढण्यासाठी, आपलं आकलन वाढण्यासाठी कसे वागत होतात सभागृहामध्ये? त्यावेळेचं सभागृह हे वेगळं होतं, आत्ताचं सभागृह वेगळं आहे. हां, ज्या वेळेला सुरुवातीला 1962 साली निवडून आलो, त्यावेळेला पक्षानं ठरवलं की तुझ्या आवडीचे विषय तू निवड आणि त्याचा चांगला अभ्यास करूनच सभागृहामध्ये बोलवलं पाहिजे. परंपरेनं सांगोला तालुका ज्या मतदारसंघातून मी निवडून आलेलो होतो तो दुष्काळी तालुका म्हणून दुष्काळाचे प्रश्न, रोजगार हमीचे प्रश्न, ग्रामीण भागाचे प्रश्न याच्यावरती अभ्यास करून त्याच्यावरतीच मी बोलत असे. त्यावेळेला जे मंत्री होते ते सुद्धा स्वातंत्र्य चळवळीतून आलेले मोठ्या प्रमाणात बहुसंख्य मंत्री होते. त्यांची सुद्धा भावना अशी होती की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. ज्या वेळेला खात्यावरती चर्चा व्हायची त्यावेळेला संबंध एक राज्याचा कारभार, त्यांच्या खात्याचा कारभार, त्याचा आढावा ते घेत असत भाषणामध्ये, 1-1.5 तासाच्या भाषणामध्ये. आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने सरकार काय प्रयत्न करत आहे, खरं सांगायचं झालं तर आम्ही त्यावेळेला वह्या घेऊन बसायचो आणि त्यांची जसं विद्यार्थी टिपणं घेत असे तसे आम्ही विधानसभेमध्ये ती टिपणं घेऊन त्याचा म्हणजे एवढं त्याला महत्त्व त्यावेळेला देत होतं. आता तेवढे गुणवत्तेचं भाषणही होत नाहीत. तेव्हा ज्यांची टिपणं घ्यावी असे मंत्रीही होते. आत्ताचे सुद्धा हुशार आहेत पण काय त्याच्याविषयी बोलणं बरोबर नाही. कारण आता तुम्ही सातत्यानं बदलतं चित्र पाहत आहात. 1962ला तुम्ही पहिली निवडणूक लढवली त्यावेळेला 7,000 रुपये खर्च आला होता. हो. आणि तुम्ही नेहमी असं म्हणता की माझ्या निवडणुकीला खर्च जास्त येत नाही. कार्यकर्त्यांच्या चालण्यावरती चालतं 40 वर्ष तुम्ही STनं प्रवास केलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला आत्ताच्या निवडणुकांमध्येच नव्हे तर राजकारणात एकूण पैशाचा प्रभाव वाढलेला दिसतो. गुन्हेगारांना अधिक स्थान मिळताना दिसतं. आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी की समाजाचा चेहरा अधिकाधिक देखणा होत गेला पण मन मात्र अत्यंत विद्रूप होत गेलं असं तुम्ही म्हटलेलं आहे. दुसरं तुम्ही म्हटलं की आज निवडणुकीचं आणि राजकारणाचं चित्र बदललेलं आहे आणि निवडणूक यशस्वी करायची असेल तर 50% पैशाचं पाठबळ आणि 50% जातीचं पाठबळ असावं लागतं. तर आजची परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे. पैशाच्या जोरावरती, जातीच्या जोरावरती, गुंडगिरीच्या जोरावरती आज निवडणूक होतात ही वस्तुस्थिती खरी आहे. याच्यामध्ये बदल झाला पाहिजे, बदल केला पाहिजे. तो कोण करणार बदल? एक काळ असा येतो की आपल्याला या स्वातंत्र्याच्या काळामध्ये 2 निवडणुका अशा दिसलेल्या आहेत. एक संयुक्त महाराष्ट्राची निवडणूक आणि दुसरी आणीबाणीनंतर आलेली 77 सालची निवडणूक. त्यावेळेला लोकांनी जात पाहिली नाही, पैसा पाहिला नाही, विचारसरणीवरती त्यावेळेला निवडणुका झाले. हे जसं झालं तसाही काळ येऊ शकतो, तसंही नेतृत्व जर निर्माण झालं तर तो काळ येऊ शकतो. आता इथे तुमच्या संदर्भातलं जर उदाहरण पाहिलं
तर 2-3 गोष्टी आहेत पहा. आम्ही तुमच्याकडे एकदा चहा प्यायला आलो होतो आमदार निवासात आणि त्यावेळेला तुम्ही पाकिटातनं पैसे काढून एका माणसाला चहा आणायला पाठवला. तर तुमच्या पाकिटात मला काही 100च्या वरच्या नोटा दिसल्या नाहीत, 2000च्या वगैरे नोटा दिसल्या नाहीत. हे चित्र आत्ता आपल्याला राजकारणात समाजकारणात वावरणाऱ्या नेत्यांच्यामध्ये दिसत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेला मंत्री होतात त्यावेळेला वर्तमानपत्र जे सरकार देतं ते वर्तमानपत्र सरकार त्याचे पैसे भरतं, म्हणून तुम्ही त्याची रद्दी विकून येणारे पैसे सामान्य प्रशासन विभागात जमा करत होतात. पुलोतचं सरकार जेव्हा बरखास्त झालं तेव्हा तुम्ही सांगोल्यात होतात. तुम्ही खात्री करून घेतली की बरखास्त झालं का सरकार, आणि झालं हे कळल्याबरोबर तुम्ही सुरक्षा रक्षकांना परत पाठवून दिलं, लाल दिव्याची गाडी परत पाठवून दिली. हे चित्र आत्ता तुम्हाला राजकारणात कुठे दिसतं, कुठेच दिसत नाही. याची कारणं काय आहेत? आपण जे समाजकारण करतो, राजकारण करतो, हे समाजासाठी केलं पाहिजे. जे समाजाचं आहे ते आपण घेता कामा नये. ही विचारसरणी पक्की झालेली आहे. समजा आपण काही कुणाचं घेतलं, समाजाचं घेतलं किंवा शासनातून कोण घेतलं तर झोप लागणार नाही. असे विचार तयार झालेले आहेत, विचारसरणी तयार झालेली आहे. आणि आपल्याला एवढं मिळत असताना हा कशाला म्हणजे आणखीन कशाला पाहिजे हा विचार येतो. पण ही इतरांनी काय करावं त्याच्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही. पण तुम्ही किमान त्यांना सांगता तरी का की बाबांनो हे वागणं बरं नाही, कारण तो तुमचा अधिकार आहे. एक आहे, माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांना मी सांगतो, हां, माझ्या जवळच्या कार्यकर्त्याला सांगतो, नातेवाईकांना सांगतो. जे कार्यकर्ते नातेवाईक ऐकतील त्यांना सांगतो. जे माझा सल्ला मागायला येतात त्यांना सांगतो. आणि जाहीर सभेतूनही हे सांगण्याचा प्रयत्न करतो. हे तुमचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही विचाराची भूमिका तुमची पक्की आहे, तात्विक भूमिका ठाम आहे. पण तुम्ही कधीही आक्रस्ताळेपणा करताना, अकारण आक्रमक सनसनाटीपणा करताना दिसत नाही. या उलट राजकारणामध्ये आज आक्रमकता, आक्रस्ताळेपणा याला महत्त्व येत आहे. दुसऱ्या बाजूला तात्विक मतभेद म्हणजे वैयक्तिक शत्रुत्व अशा स्वरूपाचं एक चित्र दिसतं आहे. म्हणजे तुम्ही जे सातत्यानं मनविद्रूप होत चालली म्हणता आहे त्याची ही सगळी उदाहरणं दिसतात आपल्याला. तर असं होण्याचं काय कारण असावं? परिस्थिती अशी का बिघडत गेली असावी, असं तुमचं निरीक्षण काय आहे? सर्वसाधारण समाज जो आहे, समाजामधले तरुण मंडळी आहे, त्यांच्या पुढं आदर्श कोणाचा आहे, नेतृत्व कोणाचं आहे ते कसं पाहतात. समजा मी कार्यकर्ता आहे, माझ्याकडं हजारो डोळ्यांनी लोक दररोज पाहत असतात आणि त्याचंच अनुकरण करत असतात. जर आम्हीच बिघडलो तर लोक बिघडायला काही हे होत नाही. तर याचं कारण सगळ्या पक्षामध्ये, एकाच पक्षाला मी दोष देणार नाही, सगळ्या पक्षामध्ये आपल्याला चित्र दिसतं. भ्रष्टाचार, बाकीचं सगळं हे त्याचे हे परिणाम आहेत. पण त्याचा लोकशाहीवर काय परिणाम होईल असं वाटतं? लोकशाहीवर परिणाम हा होतो की कष्टकरी लोकांना फारसं स्थान राहत नाही याच्यामध्ये. समाजामध्ये जे श्रीमंत आहेत, जे गुंडगिरी करणारे आहेत, दादागिरी करणारे आहेत, ते निवडणुकीच्या मार्गानं समाजावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतायत. ही परिस्थिती बदलली पाहिजे असं माझं मत आहे. सभागृह कुठलंही असो, विधिमंडळ असो किंवा संसद असो, तिथे लोकांच्या प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे. ती चर्चा होताना आत्ता दिसत नाही. बरोबर. हा जनतेवरही अन्याय आहे आणि सार्वजनिक पैशाचा याच्यात अपव्ययही होतोय असं वाटत नाही का? आता सध्या
विधानसभा तर सोडून द्या, संसदेमध्ये सध्या हं. 15 दिवस काही कशावरही चर्चा, बजेटवरती चर्चा जर नसेल हो. तर मला वाटतं मोठे लोक आहेत तिथं, त्यांच्याबद्दल बोलणं बरोबर नाही. हं. माझा पक्ष लहान, हं. पण हे काही बरं वाटत नाही, मनाला पटत नाही. संबंध संबंध वर्षाचं बजेट हं. त्याच्यावरती चर्चा न करता 15 दिवस संसदेवरती काही न होता सभागृह तहकूब होत आहेत, हे काही चांगलं चित्र नाही. पण हे लोकशाहीला पोषक आहे का, पूरक आहे का? लोकशाहीला पूरक नव्हे, लोकशाहीला कमकुवत करणारे हे प्रसंग आहेत लोकशाहीमध्ये. 91व्या वर्षाच्या मानानं तुमची तब्येत, तुमची स्मरणशक्ती आणि तुमचं काम सगळं उत्तम आहे. या आरोग्याचं रहस्य काय आहे? तसं काही विशेष काही रहस्य नाही, पण मी आजही व्यायाम करतो. हां. मला झोप चांगली लागते, हं. ब्लड प्रेशर नाही, हं. बाकीचं शुगर वगैरे काही नाही. हं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखा विषय आहे आणि तुम्ही आयुष्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, दुष्काळ निर्मूलनासाठी काम करत आलेला आहात. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या नेमक्या कशामुळे होतात आणि ते हाताळलं कसं पाहिजे? शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्या होत आहेत त्या शेतकरी शेतीमाल पिकवण्यासाठी काही कमी पडत नाही. हं. पण शेतीमाल पिकवल्यानंतर बाजारामध्ये जी लूट होते हं. किंवा नैसर्गिक परिस्थितीनं शेतीमालाचं जर नुकसान झालं, पिकाचं नुकसान झालं, त्याची भरपाई जर मिळत नसेल, त्याच्यामुळे तो कर्जबाजारी होतो. हं. मुलाचं शिक्षण कसं करावं, मुलीची लग्न कशी करावी, याच्या विवंचनेमध्ये या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या पश्चिम महाराष्ट्रात का होत नाही, हं. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये का होतात? हं. आपल्याकडं पाणी आणि वीज हे विकासाची मूलभूत साधनं आहेत. हं. आपल्या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये एक पीक घेणारा माणूस हा गरीबच असतो. हं. म्हणजे जो शेतकरी वर्षातून आपल्या जमिनीमध्ये एक पीक घेतो हं. तो गरीबच असतो. हां. त्या दृष्टीनं मराठवाड्यातले आणि विदर्भामधली जमीन ही एक पीक देणारे, एक पीक घेतलं की त्याच्यावरती होत नाही. हं. याच्या उलट पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाचा व्यवसाय वाढला, हं. दुधाचा व्यवसाय वाढला, कुक्कुटपालन करतायत, याच्यावरती प्रपंचाला किंवा शेतीला मदत होते. हं. अशाच प्रकारचं ते सुद्धा केलं तर होऊ शकते. आता कापूस घ्या, हं. कापसाचं पीक आहे, त्याच्यावर प्रक्रिया करणारं हं. 25% कापसावरती प्रक्रिया होते, बाकीचे 75% कापूस प्रक्रियेसाठी परराज्यात जातो आपल्यात. ते प्रक्रिया करणारे उद्योग काढले, उद्योगधंदे उभार करता येतील, याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे सरकार. पण मराठवाडा विदर्भामध्ये असे प्रक्रिया करणारे उद्योग काढण्यामध्ये आतापर्यंतची सरकारं कमी पडली का, असं म्हणता येईल का? निश्चितपणे हां. निश्चितपणे कमी पडली. आता गेली 60-70 वर्ष तुम्ही राजकारण, समाजकारण, स्थित्यंतरं सगळी पाहत आहात. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळामध्ये आणि आणीबाणीच्या सत्याग्रहात तुम्ही तुरुंगवास भोगलेला आहे. समाजासाठी आयुष्य, तुम्ही एकदा असं म्हणालात की मी दुष्काळ निवारणासाठी माझं आयुष्य अर्पण केलं. तर या 60-70 वर्षाच्या काळामध्ये राजकारण कसं कसं बदलत गेलं, समाजकारण कसं कसं बदलत गेलं आणि नेमके कोणते प्रवाह प्रभावी व्हायला नको होते पण झाले, असं त्याचा आढावा कसा घ्याल, आलेख कसा काढाल? आता हा दुष्काळाचा प्रश्न तुम्ही काढला. हा दुष्काळ तरी महाराष्ट्रामध्ये 1/3 भूभाग हा दुष्काळी आहे. हा दुष्काळ तरी का पडतो? तर हा सह्याद्रीचा घाट माता आहे. सह्याद्री पर्वत
ठाण्यापासून ते थेट गोव्यापर्यंत किंवा 720 किलोमीटरचा हा सह्याद्री पर्वत आहे. जे आपल्याला पावसाचे जे ढग येतात ते ढग सह्याद्री पर्वताला अडवून कोकणात पाऊस पडतात. कोकणामध्ये पाऊस आणि किती पाऊस पडतो तो साधारणपणे ठाण्याला 80 ते 100 इंच, तर गोव्यासारख्या ठिकाणी किंवा आपल्या दक्षिण भागामध्ये, महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये 200 इंच, रत्नागिरीला 200 इंच पाऊस पडतो. आता हे ढग येतात, हे ढग तिथं बरसतात आणि वर येताना ते काय असे काटकोनात खाली उतरत नाहीत. ते असे उतरत उतरत थेट उदगीर किंवा ह्याच्यापर्यंत जाऊन तिथं मग ते बरसतात. हा जो पर्जन्यछायेचा प्रदेश आहे हा दुष्काळी भाग म्हणून दुष्काळी भाग आहे. आता हा दुष्काळाचं निवारण आणि करायचं जर झालं तर आपण तिथं पडलेल्या पावसाचं जर पाणी जर इकडं आणलं तर याचं निवारण करू शकतो. पण आपण हे केलं नाही. आज ही महाराष्ट्र राज्याचं आजचं बजेट पाहिलं तर पाटबंधारे खात्यावरचे 8,000 कोटी रुपये आहेत. आंध्रसारख्या किंवा तेलंगणासारख्या राज्यानं 30,000 रुपये 30,000 कोटी रुपये पाटबंधाऱ्यावरती खर्च केलेले आहेत. आणि तिथलं टक्केवारी वाढल्यामुळं तिथं शेतीचं उत्पन्नही वाढतं. हा बदल हा दुष्काळाचं निर्मूलन करायचं झालं तर आपण पाण्याचा चांगला विजेचा उपयोग केला तर निर्मूलन होऊ शकतं. आता सांगोल्याचंच उदाहरण घ्यायचं जर झालं तर क्रांतीवीर नागेंद्र तांणांनी, तुम्हाला माहीत आहे ते नाना क्रांतिसिंह नाना पाटलाचे उजवे हात होते. हो. तुरुंगात सुद्धा गेलेले होते, वॉरंट निघालं होतं. त्यांनी दुष्काळी भागाचं परिवर्तन करण्यासाठी संघटना काढली. मी त्याच्याबरोबर त्यांचा साथीदार म्हणून काम केलं होतं. आणि त्यांनी पाण्याच्या योजना आखल्या पाहिजे याच्यासाठी अलीकडच्या 20-25 वर्षाच्या काळामध्ये त्याच्यातून टेंबू योजना, म्हैसाळची योजना झाली. त्याचं पाणी आता सांगोल्याला गेल्या 4 वर्षापूर्वी सांगोल्याला पाणी आणलं. तिथं परिवर्तन आता दिसायला लागलेलं आहे. असं जर केलं तर शेतीचं उत्पादन वाढेल आणि दुष्काळाचं सुद्धा निर्मूलन होऊ शकतं. आणि हे जलयुक्त शिवारसारखी जी योजना आता सरकार जलयुक्त शिवारसारखी 2 गोष्टी आहेत. दुष्काळाचं निवारण करायचं झालं तर पाणी अडवा आणि पाणी जिरवा. हा वसंतराव दादांनी पहिल्यांदा एक विचार मांडला गेला, त्याची अंमलबजावणी केली आणि या सरकारनं सुद्धा ते चांगलं काम, या सरकारच्या ह्याच्यातलं एक चांगलं काम कुठलं करायचं म्हटलं तर जलयुक्त शिवाराचं चांगलं काम केलेलं आहे. आत्ताच्या संदर्भात 2 प्रश्न येतात. आत्ता एका बाजूला डाव्या विचारसरणीचा पूर्ण पराभव होत चाललेला दिसतो आणि दुसऱ्या बाजूला जातीयवाद, धर्मांधता हे वाढताना दिसतं आहे. याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? एक आहे की आपण जे म्हणता पराभव झालेला आहे. हां. पुरोगामी विचारसरणीचा मार्क्सवादी विचार हे कष्टकरी लोकांचे विचार आहेत किंवा कष्टकरी लोकांची विचारसरणी आहे. ती पराभूत झाली असं काही मानता येणार नाही. हां. तिचा प्रभाव कमी झालेला आहे एवढं मी मान्य करेन. आणि त्याला कारण आम्ही आहोत. त्याला कारण आम्ही आहोत. हां. आम्ही या समाजाची रचना समजावून घेतली नाही. समजावून घेण्यामध्ये कमी पडलो. आता जी या देशामध्ये, राज्यामध्ये जी सरकार आलेली आहेत, जी विचारसरणी चाललेली आहे, ती विचारसरणी
समाज सगळं बदलून टाकण्याची विचारसरणी चाललेली आहे. हं. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, हिंदू संस्कृती म्हणजे जी पूर्वीची संस्कृती होती, हिंदूमधलं जे जातीचं वर्चस्ववाद होता हं. तो लादण्याचा प्रयत्न चाललेला आहे असं माझं मत आहे. हं. ते यशस्वी होणारं नाही. कारण आपण जर विचार पाहिला, तर आपण जर सगळं मानवजातीची प्रगती पाहिली, मानवजातीची प्रगती, हं. मानवजातीच्या इतिहासामध्ये कष्टकरी लोकांचा पराभव झालेला आहे. पण शेवटी विजय झालेला आहे तो कष्टकरी लोकांच्या विचारसरणीचा विजय झालेला आहे, कष्टकरी लोकांच्या संघटनेचाच विजय झालेला आहे. हे आपण मानवजातीच्या इतिहासामध्ये पाहतो. आज जरी पुरोगामी विचाराचा पिछाट झालेली वाटली असली तर ती तात्पुरती पिछाट आहे असं माझं मत आहे. डावी विचारसरणी किंवा डाव्यांना संपवणं हे आमचं आता उद्दिष्ट आहे किंवा ही आमची भूमिका आहे असं त्रिपुरामध्ये सत्तांतरामध्ये मोठी भूमिका बजावणारे सुनील देवधर यांनी म्हटलेलं आहे. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? की डाव्याला संपवणं म्हणजे डाव्यांचा विचार संपवणं. डाव्यांचा विचार हा कष्टकरी लोकांचा विचार आहे. कष्टकरी लोकांचा विचार संपवणं आजवर कोणालाही शक्य झालेलं नाही. जगामध्ये कष्टकरी लोकांचा विचार हाच शेवटी यशस्वी होणार आहे अशी माझी धारणा आहे. त्या दृष्टीने मी आयुष्य जगत गेलेलं आहे. फक्त काही वेळेला तो कमजोर होऊ शकतो. त्या काळामध्ये ती पंक्ती जिवंत ठेवणं हे माझ्यासारखंचं काम आहे, ते आम्ही करतो. वा. पण दुसऱ्या बाजूला जातीयता वेगवेगळ्या पक्षांमध्ये वाढते आहे, वेगवेगळ्या पातळ्यांवर वाढते आणि वेगवेगळ्या प्रकारची राजकीय मंडळी त्याच्या पाठीशी उभी राहत आहेत. याची सांगड कशी घालणार? ही गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये जातीय चळवळी मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत, मागण्या करतायत जातीच्या आधारावरती. खरं म्हणजे हे चित्र काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट हे दिसते की काही कमी कष्टकर्ता यावर लोक संघटित होत आहेत. भावनात्मक पातळीवर, जातीच्या पातळीवरती, धर्माच्या पातळीवरती कमी कष्टातून लोक संघटित होत आहेत. आणि त्याचा काही वेळेला राजकारणावरती राजकीय सुद्धा परिणाम होतो हे आपल्याला दिसतं. पण हे चित्र काही बरोबर आहे अशातला भाग. पण एका बाजूला हे आहे, दुसऱ्या बाजूला आता मोदी सरकार विरुद्ध किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध सगळ्या विरोधी पक्षांची एक युती करायचं चाललंय. तुम्ही आता प्रदीर्घ काळ युती आघाडी सगळं पाहत आला आहात. याचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? एक गोष्ट आहे, डाव्या पक्षापुढे आज देशव्यापी काही किंवा जे असं हे करतात देशव्यापी नेतृत्व नाही. हा एक विरोधी पक्षांकडे, विरोधी पक्षाजवळ ही वस्तुस्थिती आहे. पण हा विचार येणार आहे, हा विचार येणार आहे. कारण सगळेच आता जवळजवळ 21 देशातल्या 21 राज्यामध्ये भाजप किंवा भाजप ला घेऊन संयुक्त सरकार अशी 21 राज्य आहेत. तेव्हा हा विचार करणं साहजिक आहे. हा विचार यशस्वी होऊ शकतो. पण याचं नेतृत्व ह्याच्यावरती एकमत झालं पाहिजे तर हा विचार यशस्वी होईल. ते होईल असं वाटतं का आत्तापर्यंतच्या तुमच्या अनुभवानं? काही प्रसंग देशामध्ये येतात
जसं आपल्याला पाहिलं की इंदिराजी गांधींनी आणीबाणी आणली. समाजातून जयप्रकाश नारायणचं नेतृत्व तयार झालं आणि ते आणीबाणी नंतर काय झालं ते माहीत आहे. निवडणुका झाल्या, पराभव झाला. त्याच्याच अगोदर इंदिराजी गांधींनी या देशामध्ये 2/3 बहुमत मिळवलं होतं. त्यांचा पराभव झाला, स्वतःचा पराभव झाला. जसजसं हे भाजप आपले विचार लादण्याचा प्रयत्न करेल तसं ही एकजूट प्रभावी होत जाईल असं माझ्यासारख्याला वाटतं. पण ती आत्तापर्यंतचा इतिहास असं सांगतो की शेवटी ते एकत्र राहतात असं नाही. एकत्र राहावं लागेल. हां, एकत्र राहावं लागेल, परिस्थितीनं राहावं लागेल. हे सगळा जो तुमचा विचार आणि भूमिका आहे ती आत्तापर्यंत तुम्ही मांडत आलात. तर 2019च्या निवडणुकीत तुम्ही परत सांगोल्यातले उमेदवार आणि प्रतिनिधी असाल का? त्यावेळेला बघू. आज सांगणं बरोबर होणार नाही. आज माझ्या दोन्ही आहे, वय आहे, म्हणजे डोळ्याला कमी दिसतं. ही परिस्थिती आहे आणि आज काही जाहीर केलं तर त्याचा परिणाम होईल. हे सगळं विचार करून त्यावेळेला ठरवू. पण तुम्ही म्हणता वय आहे, पण 91व्या वर्षाच्या मानानं तुमची तब्येत, तुमची स्मरणशक्ती आणि तुमचं काम सगळं उत्तम आहे. या आरोग्याचं रहस्य काय आहे? तसं काही विशेष काही रहस्य नाही, पण मी आजही व्यायाम करतो. हां, मला झोप चांगली लागते. ब्लड प्रेशर नाही, बाकीचं शुगर वगैरे काही नाही. आणि नेहमीची भात भाकरी, भाजी भाकरी खाऊन एवढं विशेष असं काही त्याच्यामध्ये झोप चांगली लागते. बाकी काय विशेष. एकूण संबंध आयुष्याचा विचार केला तर तुम्ही समाधानी आहात का? किंवा तुम्हाला असं वाटतं का की आपल्याला अजून काही मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, किंवा करायला पाहिजे होतं ते करायचं राहून गेलं? मी सुरुवातीपासून जो प्रश्न घेतला की मी दुष्काळाचं निर्मूलन करणं, निवारण करणं आणि आपल्या मतदारसंघाला आजूबाजूच्या परिसराला पाणी आणणं. आता आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी पिण्याचं जे योजना 2002 सालामध्ये पंढरपुराहून पाणी नेलं आहे. 85 किलोमीटरवर पिण्याचं पाणी आहे. ते फिल्टर करून आम्ही 81 गावाला देतो. एकच योजना आहे. त्याचं नियमित बिलं भरतो, 100% वसुली करतो. आणि टेंबूसारखं कराडजवळ आहे, तिथून 150 किलोमीटरवरून सांगोल्याला पाणी आलेलं आहे. वाटेत सांगली जिल्ह्यातल्या ह्यालाही पाणी आलेलं आहे. त्यामुळं मी समाधानी आहे. जे काम हाती घेतलं ते आपण राहिलं नाही. आता टेंबूला यावर्षी, म्हैसाळला, या राज्यामध्ये जे 26 प्रकल्प घेतलेले अपुरे राहिलेले केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं, सांगोला मतदारसंघामध्ये त्याच्यातले दोन प्रकल्प, त्याचे 26 पैकी 2 प्रकल्प आहेत. ही कामं पूर्ण झाले असल्यामुळं एक सात्विक असं समाधान आहे की आपण जे काम हाती घेतलं. हजारो वर्षाचा दुष्काळ, तिथून पाणी आणून हे करण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झालं. हे मोठं समाधान आहे. मागण्या वाढतच असतात. अजून लोकांच्या जशी नवीन पिढी येत असते त्यांच्या मागण्या वाढत असतात. सगळेच काम आपण करू शकत नसतो, पण मी समाधानी आहे त्या दृष्टीने. आबा, हे इतकं महत्त्वाचं आहे. इतकी वर्ष राजकारणात काढून, इतकं निष्कलंक राहून तुमच्यावर कधी कुठला आरोप झाला नाही. तुम्ही सतत समाजात काम केलं आणि तुम्ही म्हणता मला शांत झोप लागते. ही शांत झोप आणि ही प्रसन्नता आणि ही पारदर्शकता तुमची आशिष टिको
पुढच्या 19च्या निवडणुकीतही तुम्ही आम्हाला विधानसभेत पुन्हा दिसावेत आणि तुमची शताब्दी इतक्याच उत्साहानं, इतक्याच उत्तम पद्धतीनं साजरी व्हावी अशी प्रार्थना करतो. तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. आभारी आहे. तुम्ही इथं बोलावलंत. सर्वसाधारणपणे कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं, मतदारांच्या आशीर्वादानं जे काही केलं ते मांडण्याचा संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.